नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे करंट अफेअर्स 2026 वीकली करंट अफेअर्सचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर आपण पाहणार आहे. याआधीचा हाफ मंथचा करंट अफेअरचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑगस्ट महिन्याचा. त्यामध्ये महत्त्वाचे 100 प्रश्न घेतलेले आहेत. तो व्हिडिओ जर बघितला नसाल तर तो पण बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने DBT पोर्टलवर किती नवीन योजनांचा समावेश केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला पंजाबने कोणत्या देशासाठी रेल्वे कोचची पहिली रेक तयार केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा सरकारने सुरू केलेले पोर्टल TG व्हीर कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास कॉर्पोरेशन संकुलाचे उद्घाटन आणि सहकार नवक्रांती कार्यक्रमाची सुरुवात कुठे केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू होत आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारत दुसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी 2009 मध्ये चॅम्पियनशिप भारतात आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा बुद्धिबळातील ई-स्पोर्ट विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॅग्नस कार्लसन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने 14 ऑगस्ट 2026 रोजी दिल्ली, अमृतसर आणि कोलकाता येथे विविध स्मृती कार्यक्रमांच्या माध्यमातून फाळणीच्या भीषणता स्मरण दिन साजरा केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संस्कृती मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, बहुप्रतीक्षित सुंगल बोगदा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तो कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर. जम्मू पुंछ राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित सुंगल बोगदा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कालीधर पर्वतरांगेतून जाणारा अंदाजे 3 किलोमीटर लांबीचा हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधला आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचे अंतर अंदाजे 13 किलोमीटर कमी होईल. सुमारे 600 कोटी रुपये खर्च या बांधकामाला आला आहे. पुढचा प्रश्न आहे, महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि तंत्रज्ञानवरील ब्रिक्स कार्यगटाची 8वी बैठक कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोवा. पुढचा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत. ही स्पर्धा नायजेरियामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारताने एकूण 35 पदके जिंकली. यामध्ये 13 सुवर्ण, 8 रौप्य, 14 कांस्य पदके जिंकली. पुढचा प्रश्न आहे, हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली रिपोर्टनुसार कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अंबानी परिवार. पुढचा प्रश्न आहे, सामान्य नागरिकांसाठी
हाय रेझोल्युशन दुर्बीण गरुड कोणी लॉन्च केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंडिया ऑप्टेल लिमिटेडने. पुढचा प्रश्न आहे, वन हार्ब वन स्टँडर्ड हा उपक्रम राबवण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, एशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी आणि प्राणी संग्रहालय कुठे उभारले जात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे स्थलांतर नैनिताल इथून कुठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हल्द्वानी. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये आयोजित करण्यात येत असलेला मैत्री हा सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थायलंड. भारत थायलंड संयुक्त लष्करी सराव मैत्रीची 15वी आवृत्ती आहे. हा सराव 18 ते 31 ऑगस्ट 2026 दरम्यान थायलंडमधील सुरत थानी येथील विभावडी रंगसीत कॅम्पमध्ये आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला कोणता सिद्धांत शेती आणि ग्रामीण भारतासाठी मार्गदर्शक सिद्धांत आहे असे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शक्ती की सप्तधारा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने आयोगाने आपले सुधारित दुसरे अपील आणि तक्रार निवारण पोर्टल ॲपकॉम्स 2.0 सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रीय माहिती आयोग. पुढचा प्रश्न आहे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने MSDE कुठे कौशल मंथन या नावाने कौशल्य मंत्र्यांच्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, कुठे आयोजित UNCCD COP17 मध्ये भारताने गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्थांवरील पहिले मार्गदर्शक प्रकाशित केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उलानबटार, मंगोलिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदल यांच्यातर्फे 2026चा स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोची. हा सराव 10 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये आयोजित केला. भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदल 2005 पासून संयुक्तपणे बुडालेल्या जहाजांचे अवशेष साफ करणे, बचाव कार्य आणि स्फोटक सामग्री निकामी करण्याचे सराव करत आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने सोमवारी नागरिकांना औषध आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन कळवण्यासाठी QR कोड आधारित तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. आरोग्य मंत्री UT खादर यांनी ईट राईट योग्य आहार घ्या ही मोहीम सुरू केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, फास्ट फूड जॉईंट्स इत्यादींमधील अस्वच्छ अन्न किंवा स्वयंपाकघरातील परिस्थितीबद्दल तक्रारी नोंदविण्यासाठी हा QR जारी केला आहे. लवकरच एक टोल फ्री क्रमांक आणि एक समर्पित कॉल सेंटर देखील उभारण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली.
ही परिषद 17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केली जाणार आहे. सेमिकॉन 1.0 अंतर्गत 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त भारतातील अधिक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिली आहे. सेमीकंडक्टरला एक मूलभूत उद्योग म्हणून मान्यता देऊन सरकार 332हून अधिक शैक्षणिक संस्था आणि 105 स्टार्टअप्सना आधुनिक डिझाईन उपकरणे पुरवून संशोधन, नवोपक्रम आणि डिझाईनला प्रोत्साहन देत आहे. या व्यतिरिक्त डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 24 स्टार्टअपना मंजुरी देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवरील फोकस ग्रुप आणि डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्सची बैठक पुढे पार पडली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रशासनावर विशेष लक्ष केंद्रित करून 7वी ब्रिक्स ICT कार्यगटाची बैठक पुण्यात पार पडली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्स्पो आणि 21 ऑगस्ट रोजी 12वी ब्रिक्स संचार मंत्र्यांची बैठक होईल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात राष्ट्रीय महिला आयोगाने जलंधर येथे यशोदा AI उपक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब. पंजाबमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने जलंधरमध्ये यशोदा AI हा उपक्रम सुरू केला आहे. महिलांना AIचे ज्ञान देऊन आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये त्यांचा सहभाग वाढवून त्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आयोग गेल्या वर्षभरापासून हा AI साक्षरता कार्यक्रम राबवत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जलंधर दौऱ्यादरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन केले. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले व्हर्च्युअल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदोर. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमित शहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या परिषदेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा ही राज्ये तसेच पुदुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश पुढील वर्षी तटरक्षक दलाच्या 5व्या जागतिक परिषदेचे आयोजन करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. भारत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्ली येथे 5व्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केला जाईल. पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि ब्रिक्स युवा शिखर परिषद यशस्वीरित्या कुठे संपन्न झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गांधीनगर. पुढचा प्रश्न, सुब्रतो चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कुठे झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. 65व्या सुब्रतो चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला 18 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतील डॉक्टर BR आंबेडकर स्टेडियमवर सुरुवात झाली. ज्युनियर मुले 17 वर्षाखालील, ज्युनियर मुले 17 वर्षाखालील आणि सब ज्युनियर मुले 15 वर्षाखालील या 3 गटांमध्ये एकूण 8 संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही स्पर्धा प्रत्येक गटामध्ये 8 गटांमध्ये विभागली गेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेना प्रमुख धीरज सेठ यांना कोणत्या देशाने लष्कराच्या जनरलचा मानद दर्जा दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू बनून
कोणी इतिहास रचला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऋषभ पंत. विकेटकीपर ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच तो जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025ची घोषणा केली. यामध्ये एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17. यामध्ये आहे तेजस्विन शंकर ॲथलेटिक्स, मोहम्मद अजमल व्ही ॲथलेटिक्स, प्रियंका गोस्वामी ॲथलेटिक्स, श्रीजा जॉली बॅडमिंटन, पुलेला गायत्री गोपीचंद बॅडमिंटन, श्री नरेंद्र बॉक्सिंग, विदित संतोष गुजराती बुद्धिबळ, दिव्या जितेंद्र देशमुख बुद्धिबळ, धनुष श्रीकांत बधीर निशाणेबाजी, लालरेस्मियामी हॉकी. त्यानंतर राजकुमार पाल हॉकी, सुरुजित कबड्डी, सुश्री पूजा कबड्डी, रुद्रांश खंडेलवाल पॅरा शूटिंग, एकता भायन पॅरा ॲथलेटिक्स, अरविंद सिंग नौकानयन आणि अखिल शोरन शूटिंग. पुढचा प्रश्न आहे, FIH हॉकी वर्ल्ड कप 2026चं उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बेल्जियम आणि नेदरलँड. पुढचा प्रश्न आहे, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपला 57वा स्थापना दिवस साजरा केला. इस्रोची स्थापना कधी झाली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 ऑगस्ट 1969. पुढचा प्रश्न आहे, प्रथम वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हंगरी. पुढचा प्रश्न आहे, प्रोग्रामेबल डिजिटल इंडिया टोकनच्या माध्यमातून PM गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना खाद्य सबसिडी उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दादरा आणि नगर हवेली आणि चंडीगड. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या कौशल विकास मिशनने प्रशिक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी क्लिक संपर्क QR कोड प्रणाली सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या संयुक्त राष्ट्र मिशन मोहिमेअंतर्गत तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता रक्षक सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण सुदान. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 8 नवीन प्रशासकीय जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. आसाममध्ये 8 नवीन प्रशासकीय जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली, घोषणा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल कोणत्या IITच्या सहकार्याने तयार केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, IIT मुंबई. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने जपानच्या यामानाशीसोबत 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी 21 ऑगस्ट 2026 रोजी इन्वेस्ट UP येथे एक समर्पित यामानाशी डेस्क स्थापन करण्याची आणि जपानी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी कंपन्यांसोबत नियमित समन्वय साधण्याचे घोषित केले. उत्तर प्रदेश सरकार आणि जपान यांनी कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण आणि जपानी GCC
या विषयावर 4 सामंजस्य कराराद्वारे आपली भागीदारी अधिक दृढ केली आहे. उत्तर प्रदेशच्या MSME क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी यामानाशीने रुपये 600 कोटींचा निधी जाहीर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या समृद्ध शास्त्रीय संगीत वारशाचा गौरव करणाऱ्या मल्हार 2026चे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न, संचार मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कुठे 12व्या ब्रिक्स संचार मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले आणि शाश्वत माहिती व संचार तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि डिजिटल समावेशनावर भर दिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने किती कोटी रुपयांची मोबाईल फोन उत्पादन योजना जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुपये 62,500 कोटी. अश्विनी वैष्णव म्हणाले, 2027च्या मध्यापर्यंत भारताला आपला पहिला मजबूत देशांतर्गत मोबाईल ब्रँड मिळेल. मोबाईल फोन उत्पादन योजनेमुळे सुमारे 60,000 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि एकूण उत्पादन सुमारे 39 लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी कुठे झालेल्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हैसूर. पुढचा प्रश्न आहे, स्लोवाकियामध्ये झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत मानसी लाथरने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रौप्य पदक. स्लोवाकियामध्ये झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदके जिंकली. मानसी लाथरने रौप्य पदक, तर तन्वी गुंदेश मगदुम आणि कोमल यांनी कांस्य पदके पटकावली. 68 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या चेनलिंग सँगकडून 1-2 पराभूत झाल्यामुळे मानसीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुढचा प्रश्न आहे, काजल धोचकने कुस्तीमध्ये महिलांच्या 76 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुवर्ण पदक. 18 वर्षीय काजलने 76 किलोग्राम गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या जिंगरू सनला 7-0 पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यासोबत जर्मनीच्या हेसे राज्याने गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे किती शालेय शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्रदान करतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 48 शिक्षकांना. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 3ऱ्या अपत्याच्या जन्मानंतर 1 वर्षाची प्रसूती रजा जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तमिळनाडू. तर हे होते या वीकचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.